श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, आयुष्य आपल्याला रोज काही ना काही शिकवत असतं, पण त्याचे धडे नेहमी शब्दात मिळत नाहीत. कधी एखाद्या माणसाच्या वागण्यातून काही कळतं, कधी एखाद्या प्रसंगातून एखादी जाणीव होते, तर कधी एखादा साधासा अनुभव मनात कायमचा ठसा उमटवून जातो. श्रोतेहो, जसं जसं आयुष्य आपण जगत जातो तसं तसं आपल्या लक्षात येतं की आयुष्य पुस्तकात वाचण्यापेक्षा माणसांमध्ये आणि अनुभवामध्ये अधिक समजतं. श्रोतेहो, लहानपणी वाटतं मोठं झालं की सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील, पण वय वाढतं तसं उलट काही प्रश्नांची उत्तरं शोधण्यापेक्षा त्यांच्यासोबत शांतपणे जगायला शिकावं लागतं आणि हे समजतं. श्रोतेहो, काही माणसं मनासारखी नसतात, काही परिस्थिती आपल्या हातात नसतात आणि काही दिवस कितीही प्रयत्न केला तरी आपल्या इच्छेप्रमाणे घडत नाहीत. तरी त्या सगळ्यांच्या मध्ये आपलं मन सांभाळत पुढं जाणं ही जगण्याची खरी कला असते. आपण अनेकदा मोठ्या गोष्टींचा शोधात असतो, पण आयुष्य मात्र छोट्या छोट्या क्षणात आपल्यासमोर उभं असतं. घरातल्या माणसांचा आवाज, कुणीतरी केलेली साधीशी विचारपूस, दिवसभराच्या कष्टानंतर मिळालेली निवांत झोप, मनापासून केलेलं काम आणि आपल्या अस्तित्वामुळं कुणाच्या चेहऱ्यावर आलेलं हसू, या गोष्टींची किंमत कधी कधी उशिरा कळते. श्रोतेहो, जगण्याच्या या प्रवासात काही गोष्टी आपल्याला धरून ठेवाव्या लागतात, तर काही गोष्टींचं खाली ठेवावं लागतं. प्रत्येक नातं जपता येत नाही, प्रत्येक माणूस समजून घेता येत नाही आणि प्रत्येक परिस्थिती बदलता येत नाही. पण या सगळ्यात स्वतःची माणुसकी, संवेदनशीलता आणि मनाची श्रीमंती जपता आली तर आयुष्याची वाट कितीही खडतर असली तरी ती निरर्थक वाटत नाही. कधी आपण खूप मिळवतो पण तरीही आतून रिकामा असतो, तर कधी हातात फारसं काही नसताना सुद्धा मन समाधानानं भरलेलं असतं. त्यामुळे श्रोतेहो, सुखाची व्याख्या बाहेर शोधण्यापेक्षा आपल्या आत शोधायला शिकणं हे गरजेचं आहे. कारण परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी बदलेलच असं नाही, पण परिस्थितीकडे पाहणाऱ्या आपल्या नजरेत बदल घडवता येतो. म्हणूनच श्रोतेहो, आज थोडं निवांत होऊया. आयुष्याकडे धावत नाही तर थांबून पाहूया आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांकडं, आपल्या हातात असलेल्या क्षणांकडं आणि आतापर्यंत चालून झालेल्या वाटेकडं एका वेगळ्या नजरेनं पाहूया. आणि मग आपल्याला जाणवेल आपण ज्या सुखाच्या शोधात इतका दूर प्रवास केलाय ना, त्यातील काही सुंदर क्षण आपल्या अगदी जवळ शांतपणे उभे आहेत. आणि कदाचित जगण्याची खरी गंमत ही याच्यातच आहे. श्रोतेहो, आयुष्य नेहमी बदलण्याची गरज नसते. कधी कधी त्याच आयुष्याकडे पाहण्याची आपली नजर ही जर का बदलली ना, तर आपल्या मनाला नव्या जगण्याची चाहू लागत असते. बघा, पटतंय का? पटलं तर नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. आयुष्याचा खरा आनंद मोठं काही मिळाल्यावरच मिळतो असं नाही. कधी महिन्याच्या शेवटी खर्च भागून उरलेली थोडीशी रक्कम, कामाचा थकवा घेऊन घरी परतल्यावर मिळालेला चहा, आपल्या माणसानं विचारलेलं काय झालं, किंवा दिवसभराच्या गोंधळानंतर मिळालेली शांत झोप, हे क्षणही तितकेच मौल्यवान असतात. ज्याला साध्या क्षणामध्ये सुख सापडतं त्याचं आयुष्य परिस्थिती बदलण्याची वाट पाहत बसत नाही. आपल्या आयुष्यात काही लोकांना आपण कितीही चांगलं वागवलं तरी त्यांना आपल्या दोषच दिसतील. सुरुवातीला याचं दुःख होतं, नंतर राग येतो आणि शेवटी एक शांत जाणीव होते. प्रत्येक माणूस आपल्याला त्याच्या अनुभवातून पाहत असतो. म्हणून कुणाच्या नजरेत स्वतःला बदलण्यापेक्षा आपल्या मनात स्वतःबद्दलचा आदर कायम ठेवा. माणसाची खरी परीक्षा त्याच्या वाईट काळात होते असं आपण म्हणतो, पण चांगला काळही कमी परीक्षा घेत नाही. अडचणीच्या दिवसात नम्र राहणं कठीण असतं, पण यश मिळाल्यानंतरही ज्यांनी आपल्याला उभं केलं त्यांना विसरू न देणं
त्याहून कठीण असतं. उंची किती वाढली, यापेक्षा वर गेल्यावर पाय कुठं आहेत हे लक्षात ठेवणं महत्वाचं असतं. ज्या माणसानं तुमच्यासाठी स्वतःचा वेळ दिला त्यानं कदाचित तुम्हाला जगातील सर्वात महाग वस्तू दिली. पैसा परत मिळवता येतो, वस्तू पुन्हा विकत घेता येतात, पण एखाद्यानं मनापासून दिलेला वेळ परत मिळत नाही. म्हणून वेळ देणाऱ्या माणसांना कधीही साधं समजू नका. कष्ट करणाऱ्या माणसाला नेहमी लगेच यश मिळत नाही, म्हणून त्याच्या प्रयत्नांनी किंमत कमी होत नाही. काही झाडांना फळं यायला वर्ष लागतात, म्हणून त्यांच्या मुळांनी काम करणं थांबवलेलं नसतं. आपल्या आयुष्यातही काही गोष्टी उशिरा घडतील, पण उशीर म्हणजे अपयश नाही. कधी कधी तो योग्य वेळ येण्याचा भाग असतो. वय वाढतं तसं माणसाला कळतं की प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. काही गोष्टींवर हसून पुढे जाता येतं, काही गोष्टींकडे दुर्लक्ष करता येतं, आणि काही गोष्टींचं उत्तर काळावर सोपवता येतं. शांतता हरवून मिळवलेलं कोणतंही उत्तर शेवटी फार महाग पडतं. कधी कधी आपण चुकीच्या ठिकाणी आपली खरी किंमत सिद्ध करण्यासाठी वर्षानुवर्ष घालवतो. जिथं तुमच्या प्रामाणिकपणाला संशय, प्रेमाला अपेक्षा आणि शांततेला कमजोरी समजलं जातं, तिथं स्वतःला सतत सिद्ध करत राहण्यात अर्थ नसतो. योग्य माणसांसमोर तुम्हाला स्वतःची ओळख सांगावी लागत नाही. तुमचं वागणंच तुमच्याबद्दल बोलत असतं. ज्याला आयुष्यात खूप काही सहन करावं लागले तो प्रत्येक वेळी कठोर झालेला असेलच असं नाही. काही माणसं दुःखातून गेल्यावर उलट अधिक मऊ होतात, कारण त्यांना दुसऱ्याच्या वेदनेची किंमत कळलेली असते. म्हणून शांत माणसाला कमकुवत समजू नका. कदाचित त्यानं आपल्या वाट्यापेक्षा जास्त पाहिलेलं असतं. नातं टिकवण्यासाठी नेहमी मोठ्या त्यागाची गरज नसते. कधी योग्य वेळी केलेली विचारपूस, समोरच्याचं बोलणं मध्येच न तोडणं आणि रागाच्या क्षणी शब्द जपणं एवढंच पुरेसं असतं. नाते एका मोठ्या प्रसंगानं तुटत नाहीत. अनेक छोट्या दुर्लक्षाने त्यांच्यात अंतर तयार होत जातं. सगळ्यांना आपल्या आयुष्यातील संघर्ष सांगण्याची गरज नसते. काही लढाया अशा असतात की त्यात आपण जिंकलो तरी त्याची टाळी वाजवायला कोणी नसतं. पण त्या शांत विजयांचीच किंमत मोठी असते, कारण त्या आपल्याला इतरांपेक्षा स्वतःच्या नजरेत उंच करून जातात. काही माणसं आपल्या आयुष्यात एवढी सवयीची होतात की त्यांची किंमत आपण त्यांच्या असण्यापेक्षा त्यांच्या गैरहजेरीत जास्त ओळखतो. म्हणून जवळची माणसं आहेत तोपर्यंत त्यांच्याशी मन मोकळं बोला. त्यांच्या छोट्या गोष्टी ऐका आणि त्यांना वेळ द्या. उद्या वेळ असेलही, पण समोरची व्यक्ती असेलच याची खात्री नसते. माणूस जेव्हा सतत स्वतःला योग्य सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा तो न कळत स्वतःच्या जगण्याचा आनंद गमावतो. प्रत्येकाला तुमचं सत्य समजेलच असं नाही, आणि प्रत्येकाला तुमची बाजू पटेलच असंही नाही. काही गैरसमज वेळेवर सोडवता येतात, पण काही गैरसमज फक्त काळच दूर करू शकतो. घरात सगळे असतात, पण घर पण प्रत्येक घरात असतंच असं नाही. चार भिंती, महागडं सामान आणि भरपूर सुख सोयी घर बनवत नाही. एकमेकांसाठी मनात असलेली जागा घराला घरपण देते. म्हणून घर मोठं करण्यापेक्षा घरातल्या माणसांच्या मनात आपली जागा मोठी ठेवा. आपण एखाद्या माणसाची किंमत तो आपल्यासाठी काय करतो यावर ठरवतो, पण खरी माणुसकी तेव्हा दिसते जेव्हा समोरच्याला
आपल्या बदल्यात काहीच मिळणार नसतं. स्वार्थ नसताना केलेली मदत, अपेक्षा नसताना दिलेला आधार आणि कारण नसताना केलेली विचारपूस यांची किंमत आयुष्यातील मोठ्या वस्तूंपेक्षा कितीतरी जास्त असते. माणूस गरीब, पैशानं कमी आणि पर्याय असूनही समाधान हरवल्यानं जास्त होतो. आयुष्यात किती आहे यापेक्षा जे आहे त्याचं मोल किती कळतं हे महत्वाचं असतं. कारण काही लोक मोठं घर असूनही अस्वस्थ असतात, तर काही जण छोट्याशा घरातही मनापासून हसत असतात.